नमस्कार शेतकरी बांधवांनो. पहिल्या भागात आपण रोपांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल थोडक्यात माहिती घेतली होती. आपण जर पहिला भाग बघितला नसेल तर तो नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपण चॅनेलवर जाऊन पण बघू शकता. म्हणजे आपला जो विषय आहे केळी लागवड 100% यशस्वी व्यवस्थापन याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती घेता येईल. पहिल्या भागात आपण थोडीशी सविस्तर चर्चा केलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या भागात आपण सुरुवातीलाच शेणखतांचा वापर का करावा, त्याचे फायदे किती आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे आजचा मुद्दा हा आहे की शेणखताचा सुरुवातीलाच वापर का करावा. तर शेतकरी बांधवांनो, बरेच जण काय करत असतात की शेणखत हे 3 ते 4 महिन्यानंतर केळी बांधणीच्या काळामध्ये वापरतात. पण हे योग्य ठरत नाही, कारण सुरुवातीचे 3 ते 4 महिने जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. कारण ज्यावेळेस आपण रोपे लावतो तेव्हापासून आपण सुरुवातीचे व्यवस्थापन करतो. त्यावेळेस आपण काय करतो की सुरुवातीच्या ज्या 4 आळवण्या आहेत, नंतर जो रासायनिक खतांची मात्रा आहे, हे पुरेपूर पिकांना मिळवून देण्याचं काम हे शेणखतामार्फत होत असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की शेणखताचा वापर हा सुरुवातीला खूप फायद्याचा ठरतो आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. आपण स्वतः जो आपला हा प्लॉट आहे यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीलाच शेणखत वापरलेलं आहे. त्याच्यामुळे प्लॉट हा लवकर आणि सशक्त असा सेट झाला. म्हणजे आपण ज्या 4 आळवण्या केल्या, एक बेसल डोस केला, शेणखताची जोड असल्यामुळे हे पुरेपूर पिकांना लागू झाले. फक्त वापरताना चांगले कुजलेले शेणखतच वापरावे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेणखतामध्ये जे सेंद्रिय कर्ब भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा चांगलीच वाढत असते. जी महत्त्वाची पोषणद्रव्ये आहेत ती केळी पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये भेटल्यामुळे वाढ जोमदार होते. तसेच शेणखताच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत राहिल्यामुळे मुळींची वाढ ही सहज चांगली होते. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण बऱ्याच वेळेला रासायनिक खताची मात्रा पिकांना देत असतो, पण ती जी खते दिलेली आहेत ती जमिनीत तशीच साठून राहतात, त्याचे विघटन होत नसते. ज्यावेळेस आपण शेणखताचा वापर करतो त्यावेळेस जी ही रासायनिक खते आहेत त्यांचे योग्य विघटन हे शेणखतामार्फत केले जाते आणि त्याची उपलब्धता ही पिकाला पूर्णपणे होत असते. असे झाल्याने काय होईल की रासायनिक खतांचा जो अतिरिक्त वापर आहे तो टाळला जाईल. त्यामुळे जास्तीचे खत द्यावे लागणार नाही. आपल्या लक्षात आले असेल की शेणखताचा सुरुवातीला वापर हे किती महत्त्वाचे आणि फायद्याचे ठरते. त्यामुळेच हा आपला दुसरा मुद्दा आपण मांडलेला आहे की शेणखताचा वापर हा सुरुवातीलाच करणे खूप गरजेचे आहे आणि ते महत्त्वाचे आहे. अजून सांगायचे झाले तर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा पिकाची चांगली वाढते आणि शेणखतामुळे जमिनीचा pH जो आहे तो सुद्धा चांगला नियंत्रित राहतो. जी केळीच्या झाडाची ट्युबरिक ग्रोथ असते, म्हणजे जी गाठ खाली बनण्याची अवस्था असते, या अवस्थेमध्ये सुद्धा योग्य पोषणद्रव्ये ही शेणखताच्या जोडीने पिकाला मिळत असतात. त्यामुळे सुद्धा त्याचा फायदा चांगला होतो. तर शेतकरी बांधवांनो, हे सर्व आपण फायदे जाणून घेतले. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की शेणखताचे प्रमाण एकरी किती वापरावे यावर सुद्धा प्रश्न असतात. तर किमान 5 टन शेणखत हे एकरी आपण वापरायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण 7 ते 8 टन सुद्धा शेणखत आपण वापरू शकता. पूर्ण शेतामध्ये विस्कटून सुद्धा तुम्ही शेणखताचा वापर करू शकता. सुरुवातीला आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण 7-5 वर लागण केलेली आहे आणि आपण 7 फुटावर सुरुवातीला खुणा करून तेवढ्याच भागात हा शेणखत आपण टाकलेला आहे. नंतरनं रोटरले आहे आणि नंतर आपण बेड तयार केले होते. त्यामुळे ज्या भागात आपण रोपे लावणार आहे तेवढ्याच भागात ह्या आपण शेणखत टाकलेला आहे. अशा वेळेस काय होते की शेणखत हे कमी प्रमाणात लागतं. म्हणजे समजा पुरवठा जर त्याचा कमी असेल तर अशा पद्धतीने तो आपण शेणखताचा वापर करू शकता. जर समजा आपल्याला शेणखत भेटतच नाही असे जर झाले, असे शक्यतो होत नाही, समजा असे झालेच, तर त्याला पर्याय म्हणून आपण वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत 2 ते 3 टन एकरी वापरू शकता. त्याचबरोबर नंतर स्लरीचा वापर करू शकता, जीवामृत आहे, असे पर्याय तुम्ही करू शकता. त्याचप्रकारे सध्या मार्केटमध्ये कंपोस्ट बऱ्याच कंपनीचे आलेले आहे, ज्याप्रमाणे जिओ ग्रीन आहे किंवा इतर कोणतेही कंपोस्ट आहे, याचा वापर तुम्ही करू शकता. परंतु त्याचे जरा कॉस्टिंग किंवा खर्च नंतर वाढत जाईल, पण त्याला पर्याय म्हणून हे जर भेटलेच नाही तर करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, हे आपले नंतरचा जो दुसरा भाग आहे यामध्ये आपण शेणखताबद्दल चर्चा केली. यानंतरचा तिसरा भाग पण लवकरच येईल. आपला हाच एक प्रयत्न आहे की योग्य माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचली पाहिजे.
तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.